आजवर तुम्हाला कुणीही न सांगितलेले असे आपण आज मस्त रसरशीत गोड आंबट तिखट लिंबाचे लोणचे बघणार आहे। गुळापासून आपण हे लिंबाचे लोणचे तयार करणार आहे। खूप सुंदर असे तुमच्या घरातले सगळे कौतुक करतील हे लोणचं खाल्ल्यानंतर। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघू शकता मस्त असे 1 किलो आपण पूर्ण पिवळे झालेले असे मोठ्या साईजमध्ये लिंब छान असे घेतलेले आहे। एकही डाग नको लिंबांना आणि छान असे निवडून घ्यायचे। आणि आता ही प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला आजवर कुणीही न सांगितलेली ही रेसिपी आहे। बघा, लिंब स्वच्छ धुवून घेतले, गरम पाणी करायला ठेवलेले आहे। आपण अजिबात कच्च्या लिंबांचं लोणचं बनवणार नाही, ते कडू सुद्धा लागतात आणि खराब सुद्धा होतं हे लोणचं। अजिबात तुमचं वर्ष 2 वर्ष खराब होणार नाही। आता बघू शकता पाणी असं मस्त गरम झाल्यानंतर आणि गरम पाण्यामध्ये गॅस बंद करून आपल्याला हे लिंब टाकून द्यायचे आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे। आपल्याला अशी ही प्रोसेस आपल्याला 3 दिवस करायची आहे। आता बघू शकता आपण दुसऱ्या दिवशी हे बघणार आहे। आता बघू शकता हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि परत लिंब मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दाबायचे नाही, कारण ते गरम पाण्यामुळे त्याची कातडी सॉफ्ट होते। आता परत बघू शकता मी गरम पाणी परत ओतते आहे लिंबांमध्ये। हा दुसरा दिवस आहे आपला आणि परत लिंबांमध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला हीच प्रोसेस करायची आहे। हे पाणी काढून परत गरम पाणी टाकून द्यायचं आहे आणि मग चौथ्या दिवशी आपल्याला बघायचं आहे। आता बघू शकता आपला हा चौथा दिवस आहे आणि आता आपले लिंब बघू शकता कसे मस्त असे पाण्यामध्ये मऊ झालेले आहे। ह्या लोणच्याला गत्का लिंबू लोणचं असेही म्हटले जाते आणि तुम्हाला जर वरची साल कडक पाहिजे मी तेही सांगणार आहे, अगदी मऊ पाहिजे तीही मी टिप्स सांगणार आहे। बघू शकता 1 किलो लिंबांना आपण 1 किलो गूळ घेतलेला आहे, त्यातला मी अगदी थोडासा काढून घेतला, म्हणजे तुम्ही पाऊण किलो गूळ घालू शकता आणि खूप गोड असं पाहिजे असेल तर पूर्ण 1 किलो घाला। मी थोडासा काढून घेतलेला आहे, म्हणजे पाऊण किलो मी गूळ टाकणार आहे। गूळ असं छान बारीक करून घेतला। आता लिंब अगदी कोरडे करून घ्यायचे, एखाद्या कॉटनच्या कपड्याला पुसून घ्यायचे, अजिबात पाणी ठेवायचे नाही। जर पाणी राहिलं तर तुमचं लोणच्याला बुरशी येऊ शकते आणि लोणचं अगदी लवकर खराब होईल तुमचं। छान असं हळूवारपणे, कारण आपलं लिंबू आपण 3 दिवस गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळं कातडीवरची मऊ होते आणि मस्त हीच एक नवीन पद्धत आहे ह्या लिंबाची। म्हणजे ही एक खासियत आहे की तुमचं लोणचं इतकं सुंदर होणार आहे। ह्या तुम्हाला खास अशा मी टिप्स दिलेल्या आहे। तुम्ही नक्की ह्या प्रकारे लिंबाचं लोणचं करून बघा। तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, थोडंच बनवून बघा, अर्धा किलो लिंबांचं बनवून बघा। तुम्ही नक्की 2 किलो लिंबांचं लोणचं बनवणार आहे ही नक्की खात्री आहे मला, कारण हे लोणचं इतकं सुंदर लागतं आणि 2 वर्ष अजिबात खराब होत नाही। फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि बघू शकता आता सगळे लिंब असे मस्त स्वच्छ मी आता पुसून घेतले, अजिबात पाण्याचा एकही थेंब ठेवलेला नाही। आणि आता बघू शकता हे गरम पाण्यामुळे काही लिंबांचा कलर बदललेला आहे, काही होत नाही। आता आपल्याला हे लिंब मस्त असे आता एका भांड्यामध्ये मी काढून घेते आणि आता आपल्याला हे हळूहळू कट करायचे आहे आणि कारण आपले लिंबांची साल अगदी मऊ झालेली आहे। असे बघू शकता असं आडवं लिंब धरून आपल्याला एका लिंबाचे 4 भाग करायचे आहे। तुम्हाला जर छोटी साईज पाहिजे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता। मी एका लिंबाचे 4च तुकडे केलेले आहे, म्हणजे दिसायलाही सुंदर, खायलाही आपण 1-2 फोड जरी घेतली लिंबाची तरी खायला खूप सुंदर लागतं। आणि बघू शकता असा रस निघतो आहे आणि मऊ झालेले आहे आपले लिंब आणि खूप सुंदर असं हे लिंबाचं लोणचं होणार आहे। गोड आंबट तिखट, तुम्ही उपवासालाही हे लोणचं खाऊ शकता। पण आपण कांडप मशीनवरून मिरची पावडर दळून आणलेली असते, म्हणून उपवासाला मी नाही खात। जर तुम्ही घरी तिखट मिरची पावडर जर तयार केलेली असली तर नक्की ते घाला आणि तुम्ही उपवासाला सुद्धा हे लिंबू लोणचं तुम्ही नक्की खाऊ शकता, खूप सुंदर होतं। आता बघा आपला गूळसुद्धा मी थोडासा काढून घेतलेला आहे, म्हणजे 1 किलो लिंबू आणि पाऊण किलो गूळ असं मी घेतलेलं आहे। आता बघू शकता मी इथं जाड खडी मीठच घेतलेलं आहे। आता इथं मी मिरची पावडर घेणार आहे। आपण 2 ते 3 चम्मच मिरची पावडर घेणार आहे। ही मध्यम तिखट आहे आणि 2 चम्मच मी घेतलेली आहे मिरची पावडर। आता एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर
त्यामध्ये आता आपल्याला आपण जे कट करून घेतलेले आहे रसा सकट आपल्याला लिंब टाकून घ्यायचे आहे पातेल्यामध्ये। आणि बिया मी काढलेल्या नाही, मला बिया आवडता बिया मला लिंबाच्या आवडता म्हणून मी काढल्या नाही। तुम्हाला जर काढायच्या तर तुम्ही काढू शकता। आता बघू शकता गॅस चालू केलेला आहे आणि छान असं पातेलं गरम झालं आणि मस्त आपण लिंब टाकून घेतले। आता मी मीठसुद्धा घालणार आहे। पोहे खायचे 2 चम्मच मी मिरची पावडर घेतली आणि पोहे खायचे 3 ते 4 चम्मच मी मीठ घालणार आहे। तुम्ही नंतरही टेस्ट करून परत घालू शकता, पण अगदी योग्य प्रमाण झालेलं आहे। 4 चम्मच मी मीठ घातलेलं आहे, खडे मीठ। आता बघू शकता गॅस आपला चालू आहे आणि लिंबाला आपल्याला गतका द्यायचा आहे, म्हणजेच याला गतका लिंबू लोणचं म्हणतात। आणि तुमचं लोणचं अजिबात तुमची सगळी जण तारीफ करतील, इतकं सुंदर हे लोणचं होतं। आणि बघू शकता आता मस्त असं उकळी येत आहे आणि आता मिठामुळे लिंबाला पाणी सुटलेलं आहे आणि लिंबाचा रस पण त्याच्यातच मस्त मिक्स होतो आहे। इतकं सुंदर हे लोणचं तयार होणार आहे। आणि आता थोडंसं एक बारीक गॅस करून आपल्याला एक 10 मिनटं वाफ येऊ द्यायची आहे आणि मस्त असं बघा आता शिजलेले आहे आपले लिंब। आणि जर तुम्हाला वरची साल लिंबाची कडक हवी नसेल तर तुम्ही आपलं हे तिखट, आता मी मिरची पावडर वापरणार आहे याच्यामध्ये आणि मिरची पावडर आणि मिठामध्ये लिंबाच्या काप असे शिजू द्या आणि हे गार झाल्यानंतर तुम्ही गूळ घाला। पण मला वरची साल थोडीशी कडक आवडते म्हणून मी गॅस चालू असतानाच गूळ घातलेला आहे, मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे। आणि आता मस्त असं बघा मीठ आणि मिरची पावडर घालून असं बघा आधी मीठ घालून वाफ येऊ दिली 1-5 मिनटं, नंतर वाफ आल्यानंतर छान असं शिजल्यानंतर आता मिरची पावडर घातलेली आहे। मिरची पावडर घातल्यानंतर सुद्धा 1-5 मिनटं आपल्याला मस्त परत शिजून घ्यायचं आहे। आणि बघू शकता आपलं लोणचं मस्त वास सुटलेला आहे। लिंबाचं लोणचं तुम्ही अगदी आवडीने खाल, खूप सुंदर असं होतं। उपासालाही तुम्ही खाऊ शकता, फक्त तुम्ही मिक्सरवर दळलेली मिरची असेल तर मग ती मिरची पावडर वापरा, म्हणजे तुम्ही उपवासाला खाऊ शकता। आणि आता बघू शकता मी ह्या स्टेजला गूळ टाकते आहे, कारण मला लिंबाची वरची साल कडक आवडते। तुम्हाला जर मऊ आवडत असेल तर तुम्ही मात्र आपलं जे आपण मिरची पावडर आणि मीठ टाकून जो गतका आणलेला आहे लिंबांना, म्हणजे शिजू दिलं, ते अगदी तुम्ही गार होऊ द्या। त्याच्यानंतर मग तुम्ही गूळ घाला, मग तुमची लिंबाची साल अगदी मऊ राहणार आहे। मला थोडीशी कडक आवडते म्हणून मी बघू शकता मी गरम याच्यातच टाकलेला आहे। गॅससुद्धा 1-5 मिनटं मी चालू ठेवलेला आहे आणि 5 मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे। आणि आता मस्त असं बघा आपला गूळसुद्धा विरघळून गेलेला आहे। तुम्हाला मऊ साल पाहिजे असलं तर आताही मी तुम्हाला एकदा सांगते, तुम्ही तुमचं मीठ आणि मिरची पावडरमध्ये शिजलेलं लोणचं तुम्ही गार अगदी होऊ द्या, मग नंतरच गूळ घाला। तुम्हाला कडक आवडत असेल तर मग तुम्ही लगेच घाला। आता बघू शकता दुसऱ्या दिवशी आपण आपलं रसरशीत असं आपलं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे। कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे। अजिबात पाण्याचा एक थेंबही जाऊ द्यायचा नाही, पाण्याचा थेंब गेला म्हणजे तुमचं लोणच्याला बुरशी येणार आहे। आणि बघू शकता आता आपण बघणार आहे मस्त एका बाउलमध्ये लोणचं मी तुम्हाला दाखवते, किती रसरशीत झालेलं आहे, तिखट गोड आंबट आणि खूप सुंदर चवीला होतं। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर मनापासून एक लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा। अगदी तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला रेसिपी कशी वाटली। आणि स्पेशल ही खास तुमच्यासाठी लिंबाच्या लोणच्याची रेसिपी मी घेऊन आलेली आहे। रेसिपी स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण माझी रेसिपी कळेल। आणि मला सांगायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।